14th chapter इज अ कंपाऊंड इंटरेस्ट, जे मराठीत त्याला आपण चक्रवाढ व्याज असं म्हणतो. इन लास्ट स्टँडर्ड वी लर्न अ सिम्पल इंटरेस्ट फॉर्म्युला. इयत्ता 6वीमध्ये आपण सरळ व्याजाचं सूत्र बघितलं आहे. काय सूत्र आहे तर आठवत असेल तुम्हाला, आय बरोबर पी गुणिले आर गुणिले एन छेद 100. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. दॅट इज इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू नंबर ऑफ इयर्स, दॅट मीन्स पिरियड, अपॉन 100. बाय युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द इंटरेस्ट. ठीक आहे. मग हे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. आणि मग कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टमध्ये काय फरक आहे तर बघा, आपण एक वेगळं उदाहरण घेऊया. 2 दुकानदारांचं उदाहरण घेऊया. बरोबर. आता पहिल्या दुकानदाराचं आपण बघूया. हा पहिला दुकानदार आहे. 2 दुकानांमधनं आपण पी, समजा प्रिन्सिपल 1000 रुपये, 1000 रुपये आपण उधार घेतो. रेट ऑफ इंटरेस्ट 10% आणि नंबर ऑफ इयर दॅट इज पिरियड इज 2 इयर्स. असं आपण एक उदाहरण घेऊया. आणि 2 दुकानदार आहेत. बघा, वेगळ्या पद्धतीचं काय फरक आहे तो लक्षात घ्या. हा दुकानदाराकडनं पण आपण कंपाऊंड सिम्पल इंटरेस्टने घेतो आहे आणि ह्या दुसऱ्या दुकानदाराकडनं कंपाऊंड इंटरेस्टने आपण रक्कम घेतो. पण आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला नाही बघत आहोत. म्हणजे बघा, 2 किंवा आपण असं म्हणूया सावकार आहेत आणि एका सावकाराकडनं आपण दोन्हीकडनं 1000 रुपयेच घेतो आहे. याच्याकडनं 1000 रुपये, याच्याकडनं दुसऱ्याकडनं पण 1000 रुपये घेतो आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10% अँड नंबर ऑफ इयर इज 2, पिरियड इज 2 इयर्स. ठीक आहे. आता पहिल्या व्यापाऱ्याकडनं मी 1000 रुपये उधार घेतलेले आहेत किंवा पहिल्या सावकाराकडनं 1000 रुपये घेतले आहेत. बरोबर. त्याला मी किती व्याज द्यायचं आहे 2 वर्षात, तर हा फॉर्म्युला आपण वापरला. तो म्हणतो या फॉर्म्युल्याचा उपयोग करून मला द्या. दॅट मीन्स आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. पी इज प्रिन्सिपल 1000, रेट 10, नंबर ऑफ इयर्स 2 अपॉन 100. 2 शून्य गेले आणि हा एक कॅन्सल करूया आणि हा एक कॅन्सल करूया. 100 दुने 200. आय इज इक्वल टू ₹200. म्हणजे पहिल्या व्यापाऱ्याला, जो पहिला सावकार आहे त्याला मला किती व्याज द्यावं लागेल 1000 रुपयावर? 200 रुपये व्याज द्यावं लागेल. ठीक आहे. हा पहिला व्यापारी झाला. आता दुसरा व्यापारी बघा काय करतोय ते आपण बाजूलाच मुद्दाम सोडूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या व्यापाऱ्याकडनं पण आपण हेच सगळे आहे. म्हणजे प्रिन्सिपल पण तेच, रेट ऑफ इंटरेस्ट पण तेच आणि नंबर ऑफ इयर पण तेच. पण हा दुसरा व्यापारी काय म्हणतो की मी तुला 2 वर्ष सलग नाही देत. काय करतो पहिलं मी तुला 1च वर्ष देतो आणि नंतर परत ते सगळे पैसे परत अजून 1 वर्ष वापर. मग आपण म्हणतो नाही मला 2 वर्ष पाहिजे. तो म्हणतो मी 2 वर्षच देतोय तुला, पण आपण एक काम करू की बघा, आपल्याला पहिला व्यापारी आणि दुसऱ्या व्यापाऱ्यातला फरक समजून घ्या. हा जो दुसरा व्यापारी आहे, हा दुसरा व्यापारी म्हणा किंवा सावकार म्हणा, हाही आपल्याला कर्ज देतो आहे. पण आपण म्हटलं की 2 वर्ष मला हवं आहे, पण तो म्हणतो ठीक आहे 2 वर्ष देतो, पण आपण 1-1 वर्ष बघूया. म्हणजे उदाहरणार्थ तो म्हणतो पहिले 1 वर्ष तर वापर, मग पुढच्या वर्षी बघू काय ते, परत मी देईन तुला पुढच्या वर्षी. मग पुन्हा आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. सूत्र तेच. प्रिन्सिपल 1000 रुपये, 1000 रुपये देतो आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे आणि तो म्हणतो सध्या तू 1 वर्ष वापर, मी तुला परत पुढच्या वर्षी देईन. आपण म्हटलं ठीक आहे. छेद 100. मग हा शून्य गेला, हा शून्य गेला. 100 एके 100 म्हणजे आय इंटरेस्ट 1 म्हणूया आपण 100 रुपीज. म्हणजे 1 वर्षानंतर मला त्याला 100 रुपये द्यायचे आहेत. ठीक आहे. पण तो व्यापारी काय म्हणतो, ठीक आहे म्हणजे आता 1 वर्षाने तू 100. बघा, हा दुसरा व्यापाऱ्याबद्दल चालला आहे आपला. हा पहिला व्यापारी झाला. दुसऱ्या व्यापाऱ्याने आपल्याला 1 वर्षासाठीच त्याचे पैसे वापरायला दिले. 1 वर्षाचं व्याज झालं 100 रुपये. ठीक आहे. तो म्हणतो आता एक काम कर, माझे सगळे पैसे तू परत वापर पुढच्या वर्षासाठी. आपण म्हणू ठीक आहे पुढच्या वर्षासाठी वापरू. म्हणून आय इज इक्वल टू परत फॉर्म्युला पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. ठीक आहे. आणि मग हा दुसऱ्या वर्षासाठी जेव्हा मी वापरायला सुरुवात करतो तेव्हा प्रिन्सिपल काय होतं, तर आपण म्हटलं ठीक आहे प्रिन्सिपल 1000 रुपये आहे. पण त्याच वेळेला हा दुसरा व्यापारी म्हणतो नाही 1000 नाही, कारण तू मला 1000 देणार होता आणि 1 वर्षाने हे 100 पण देणार होता.
व्याज म्हणून त्याच्यावरचं, म्हणजे मला आता तुला किती द्यायचे आहेत, म्हणजे तू मला ते देणं आहे, मला या ठिकाणी तू किती देणं आहे, तर 1000 रुपये आणि हे 100 रुपये पण देणं आहे. मी घेत नाही आहे तुझ्याकडनं, पण 1 वर्षानंतर तू किती देणं लागतो, आपण त्याला किती देणं लागतो आहे, तर 1000 पण आणि 100 पण, म्हणजे 1000 ठीक आहे. म्हणजे सेकंड इयरसाठी प्रिन्सिपल 1000 असा तो धरतो आहे. लक्षात आलं का पी का बदलला, कारण तो म्हणतो आहे की 1000 रुपये झाले प्रिन्सिपल आणि एका वर्षाचं व्याज 100 रुपये झालं. ठीक आहे, मग त्यामुळे तुम्हाला आता देणं किती लागतो आहे, 1000 1 वर्षानंतर मला 1000 द्यायला पाहिजे, पण मी काय घेत नाही आहे, ते तू सगळे वापर म्हटलं, म्हणून प्रिन्सिपल त्याचा 1000, म्हणजे थोडक्यात अमाऊंटचा फॉर्म्युला A=P+I. ठीक आहे, मग किती वर्ष, रेट ऑफ इंटरेस्ट 10, 1 वर्षासाठी वापर आणि छेद 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, किती आलं, 110 रुपये आलं. ठीक आहे, हा I2 म्हणजे दुसऱ्या वर्षाचं व्याज 110 आलं. ठीक आहे, आणि मग आता दोघांमधला फरक बघूया. हा पहिला व्यापारी माझ्याकडनं किती व्याज घेतोय 2 वर्षानंतर, 200, आणि हा दुसरा व्यापारी पहिल्या वर्षाचं 100 रुपये आणि दुसऱ्या वर्षाचं 110 रुपये, म्हणजे एकूण किती घेतोय, तर I1 + I2, म्हणजेच 100 अधिक 110 म्हणजे 210 रुपये व्याज घेतोय माझ्याकडनं. मग पहिला व्यापारी तर 200 घेतोय, दुसरा व्यापारी 210 घेतोय. ठीक आहे, इथे 2 वर्षच वापरले, इथे 2 वर्ष वापरले, फॉर्म्युला पण तो सिम्पल इंटरेस्टचाच वापरलेला आहे. ठीक आहे, पण या व्यापाऱ्याने मग हे 10 रुपये एक्स्ट्रा जे आलेत ते कुठून आलेत, हा थोडा प्रश्न उपस्थित राहिला पाहिजे, कारण इथे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरला, पण इथे सिम्पल इंटरेस्टचाच फॉर्म्युला वापरला, पण हे 10 रुपये एक्स्ट्रा कुठे आले, कसे आले, तर मुलांनो एक लक्षात घ्या, हे 10 रुपये जे व्याज आलं आहे, पहिल्या वर्षाचं जे व्याज आलं आहे, इंटरेस्ट आलं आहे, त्या इंटरेस्टवरचा तो इंटरेस्ट आहे 10, म्हणजे व्याजावर, हे पहिल्या वर्षाचं व्याज आहे, त्या व्याजावरचं व्याज 10 रुपये. लक्षात आलं आहे. मग अशा पद्धतीने आणखी 3 वर्ष वापरलं तर परत ते प्रिन्सिपल वाढत जाणार आहे. म्हणजे तू का वाढत आहे, तर व्याजावर व्याज मिळते म्हणून, बरोबर, म्हणून व्याजावर व्याज, व्याजावर व्याज असं ते सर्क्युलर फिरत राहतं, म्हणून याला चक्रवाढ व्याज पद्धत म्हणतात. लक्षात आलं आहे. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट फार सोपं असतं, नंबर ऑफ इयर 2 डायरेक्ट 2 भरा, पण इकडे नंबर ऑफ इयर 3 असेल तर एकदा 1 वर्षाचं कॅल्क्युलेट करा, मग पुन्हा हा त्याच्यात प्रिन्सिपलमध्ये मिळवा, परत 1 वर्षाचं कॅल्क्युलेट करा, पुन्हा समजा 210 आले, 210 110 1100 मिळवा, हा 110 आले तर 1100 110 मिळवा, परत प्रिन्सिपल वाढेल, का तर इंटरेस्टमुळे वाढतोय, म्हणजे व्याजावर व्याज, व्याजावर व्याज असं होतं, म्हणून याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. लक्षात आलं आहे. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट हे व्याजावर व्याज सतत वाढत जातं, म्हणून याने कधी लोन घेणं हे थोडं चुकीचं ठरतं. लक्षात आलं आहे. हे याने कमी व्याज द्यावं लागतं आणि याने आपल्याला जास्त व्याज द्यावं लागतं. पण असं 5 वर्ष असेल ते दरवेळेला प्रिन्सिपलमध्ये ॲड करणार आणि नवीन प्रिन्सिपल तयार करणार, परत इंटरेस्ट काढलं की परत तो प्रिन्सिपलमध्ये ॲड करणार, दुसऱ्या वर्षासाठी वापरणार, परत तेव्हा प्रिन्सिपलमध्ये ॲड करणार, इंटरेस्ट तिसऱ्या वर्षासाठी वापरणार, असं सतत ते वाढत जाईल खूप. मग असं वाढू नये म्हणून कंपाऊंड इंटरेस्टचा एक नवीन फॉर्म्युला आहे, बरोबर, तो फॉर्म्युला लक्षात घ्या. A=P इंटू ब्रॅकेट 1 + R/100⁻n हे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. पण कंपाऊंड इंटरेस्टने ए म्हणजे काय मिळते तुम्हाला, ए म्हणजे अमाऊंट, पी प्रिन्सिपल, आर रेट आणि एन नंबर ऑफ इयर्स म्हणा किंवा पिरियड म्हणूया, आपण या ठिकाणी पिरियड म्हटलं तरी चालेल, पिरियड. ठीक आहे. मग एक लक्षात घ्या की कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्याने तुम्हाला अमाऊंट मिळते, पहिली अमाऊंट मिळते, आणि मग अमाऊंट नंतर किती इंटरेस्ट घेतला गेला, तर मग आय आपण नंतर शोधतो. आय म्हणजे काय, किती व्याज, तर अमाऊंट आली अख्खी रक्कम, म्हणजे उदाहरणार्थ मी बँकेत 1000 रुपये भरले आणि 1 वर्षानंतर बँकेने माझ्याकडनं 1100 रुपये घेतले. बघा, माझ्याकडनं मी 1000 रुपये भरले, म्हणजे प्रिन्सिपल 1000, आणि 1 वर्षानंतर 1100 रुपये बँकेने घेतले. ठीक आहे, म्हणजे मी किती जास्त दिले, 100 रुपये. म्हणजे काय, कसं काढला इंटरेस्ट, तर एमधनं पी मायनस, म्हणजे आय इंटरेस्ट, दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट, सी आय म्हणू शकतो, A - P. ठीक आहे, म्हणजे हे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला. आणि आपला सिम्पल इंटरेस्टने काय मिळतं, आय पहिला मिळतो. दोघांमधला फरक लक्षात घ्या.
ठीक आहे, मी इथे दुसरं लिहून ठेवतो, आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. याने आय मिळतो, पहिले इंटरेस्ट मिळतो आणि मग आपण अमाऊंट शोधतो. अमाऊंट ए इज इक्वल टू पी प्लस आय. म्हणून मुलांनो, इथे तुम्ही हो तर लिहू शकता. तुम्ही लिहिताना सिम्पल इंटरेस्ट असा शब्द लिहा आणि त्याचे फॉर्म्युले लिहा. म्हणजे सिम्पल इंटरेस्टने पहिला आय मिळतो, मग ए मिळतो. ठीक आहे, आणि वरती इथे कंपाऊंड इंटरेस्ट असं हेडिंग टाका आणि हे दोन्ही फॉर्म्युले कंपाऊंड इंटरेस्टचे लिहून टाका. कळालं आहे? पुन्हा एकदा फरक लक्षात घ्या. सिम्पल इंटरेस्टने पहिला इंटरेस्ट मिळतो, मग अमाऊंट काढतो आपण. ठीक आहे, मगाच्यानंतर आपण जसं शोधलं त्याप्रमाणे मग पहिला इंटरेस्ट मिळाला की अमाऊंट किती एक्स्ट्रा द्यायची, तर पी प्लस आय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आणि कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्याने तुम्हाला ए पहिला मिळतो अमाऊंट आणि मग कंपाऊंड इंटरेस्ट यू कॅन फाइंड ए मायनस पी. या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतो.